हॅलो, करायचं का स्टार्ट? अजून दोघं जण तिघ जण काही जॉईन झालेले नाहीत. हॅलो. महेश, प्रीती, हॅलो. सर कोण बाकी आहे? अजून जवळचं कोणी फ्रेंड बाकी असेल त्यांना एकदा फोन करून घ्या बरं. 2 मिनिटात पटकन. विश्वनाथ काय प्लेस झाला, विश्वनाथ नसणार. आहे का आज? जॉबला लागला, आज त्याचं जॉईनिंग आहे. जॉबला लागलाय का? आहे सर त्याचं. बरं, ठीक. स्टार्ट करूयात मग आपण. आज आपल्याला हाऊ टू राईट अ लाईन. ओके, हे बघायचंय. एक पूर्ण लाईन जर आपल्याला राईट करायची असेल फाईलमध्ये, ओके, तर मी दाखवतोय तुम्हाला कसं राईट करायचं. बघा, स्क्रीन शेअर करतोय मी. मग आधी युजर कडनं तुम्ही काय करणार? ऍप गेटर्स म्हणून एक फंक्शन आहे. ओके, ह्या फंक्शनने एक लाईन मी रीड करून घेतली. स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस कडनं इनपुट घेतले. सेंटेन्स नावाच्या ॲरेमध्ये मी एक पूर्ण लाईन स्टोअर केली आहे. किंवा तुम्ही नॉर्मल स्कॅनएपने पण ही रीड करू शकताय. ओके, एक पूर्ण लाईन रीड केल्यानंतर हे सेंटेन्स जे आहे ते मला कुठे राईट करायचं आहे? फाईलमध्ये. कोणत्या? टेम.txt नावाच्या फाईलमध्ये. ओके, ही फाईल मी राईट मोडमध्ये ओपन केली बघा. ओके, ह्या फाईलमध्ये मला हे सेंटेन्स राईट करायचं आहे जे आता रीड केलेले आहे. तर ॲप प्रिंटएफ हे फंक्शन यूज करतोय मी सेंटेन्स राईट करण्यासाठी. ॲप प्रिंटएफ फंक्शनला 3 पॅरामीटर देतोय. फाईल पॉइंटर, ओके, काय राईट करतोय? स्ट्रिंग. तुम्हाला जे काही राईट करायचं आहे प्रिंटएफने राईट करू शकतात. इंटिजर, स्ट्रिंग, राईट, किंवा फ्लोट व्हॅल्यू, डबल व्हॅल्यू, जे काही तुम्हाला राईट करायचं आहे ते ॲप प्रिंटएफने तुम्ही राईट करू शकतात फाईलमध्ये. आता मला स्ट्रिंग राईट करायची आहे तर पण मी ॲप प्रिंटएफ वापरतोय. ओके, आणि सेंटेन्स हा तुमचा ॲरे आहे. फाईलला क्लोज केली आहे. बघा, मी हा प्रोग्राम रन करतोय. काय एरर काढलाय तुम्ही? ओके, आपलं नाव इथे चुकलंय. हत्ती आहे. सर्व्हर त्याचं कनेक्ट होत नाहीये ऑनलाईन जीडीपीचं. ते नंतर तुम्ही हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघा. ओके, आता पाहिजे तर लिहून घ्या हा प्रोग्राम. त्याचा सर्व्हरचा इश्यू होतोय. प्रोग्राम लिहून घ्या, नंतर तुम्ही रन करून बघा त्याला. ओके सर.
लास्ट टाइम आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर राईट केलं होतं, तुम्ही या पद्धतीने लाईन बाय लाईन राईट करू शकता प्रोग्राम. झाले का लिहून? फाईल मधनं रीड करण्यासाठी ऍप स्कॅन ऍप यूज करायचंय. काय यूज करायचंय? ऍप स्कॅन ऍप. पूर्ण लाईन रीड करायची असेल तर सेम सिंटॅक्स राहील, फक्त इथे ऍप प्रिंटफच्या जागी ऍप स्कॅन ऍप घ्यायचंय. याच प्रोग्राम मध्ये जर फाईल क्लोज केली आपण, तर त्यानंतर जर फाईल मी ओपन केली आहे रीड मोड मध्ये, रीड केल्यानंतर हे तुम्ही डिस्प्ले करू शकता कन्सोल वरती सुद्धा. ठीक आहे. फाईल मधनं ऍप स्कॅन काय करेल, एक स्ट्रिंग रीड करेल आणि सेंटेन्स नावाच्या ऍरे मध्ये परत स्टोअर करेल. तो ऍरे आपण डिस्प्ले करू शकतोय. ठीक आहे. तर फाईल मध्ये राईट करण्यासाठी ऍप प्रिंटफ वापरलं जात आहे. फाईल मधनं रीड करण्यासाठी ऍप स्कॅन ऍप यूज केलं जात आहे. फाईल त्यानंतर क्लोज करून टाक. आता बघा, फाईल मध्ये मला स्ट्रक्चर बाय स्ट्रक्चर डेटा राईट करायचा आहे आणि स्ट्रक्चर बाय स्ट्रक्चर डेटा रीड करायचा आहे. काय करायचं आहे? स्ट्रक्चर बाय स्ट्रक्चर डेटा राईट करायचा आहे आणि रीड करायचं आहे. हे झालंय का तुमचं? हे लिहून झालंय का? येस सर. ओके. आता बघा, याच्यासाठी तुम्हाला एफ राईट नावाचं एक फंक्शन आहे ते वापरायचंय आणि एफ रीड नावाचं एक फंक्शन आहे ते यूज करायचंय.
तर वरती हेडिंग द्या, हाऊ टू राईट अँड हाऊ टू रीड डेटा फ्रॉम फाईल, स्ट्रक्चर फ्रॉम फाईल, हाऊ टू राईट अँड हाऊ टू रीड स्ट्रक्चर फ्रॉम फाईल. खाली लिहा, त्याच्या खाली हेडिंग द्या, to read a record from file, to read a record from file, fread function is used. To read a record from file, fread function is used. And to write a record into the file, fwrite function is used. Both the functions have same parameters. Both the functions have same parameters. बघा, इथे तुम्हाला छोटासा प्रोग्राम मी करून दाखवतोय. बघा, इथे एक स्ट्रक्चर आपण घेतलंय, पर्सन नावाचं एक स्ट्रक्चर आहे. ओके, यामध्ये काय काय घेतलंय, आयडी घेतलंय, त्याचं एफ नेम घेतलंय आणि एल नेम घेतलंय. ओके, आता आपण एक फाईल जे ओपन करतोय राईट मोड साठी, पर्सन डॉट डॅट नावाची फाईल आहे, ती ओपन केली आहे राईट मोड साठी. ओके, फाईल सक्सेसफुली आपण ओपन झाली का चेक करतोय. फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला हे दोन रेकॉर्ड राईट करायचे फाईल मध्ये. ओके, त्याचा आयडी आपण दिलाय, नेम दिलाय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिलेलं आहे. ओके, हे दोन रेकॉर्ड आपल्याला फाईल मध्ये राईट करायचे. त्यासाठी बघा, fwrite नावाचं फंक्शन मी यूज करतोय. कुठलं फंक्शन आहे, fwrite नावाचं एक फंक्शन आहे, ते मी यूज करतोय. त्याला बघा काय पॅरामीटर्स आहेत. आता बघा, स्ट्रक्चरचा जो व्हेरिएबल आहे इनपुट, ओके, त्याचा ऍड्रेस तुम्हाला पहिला पॅरामीटर म्हणून प्रोव्हाइड करायचा आहे. दुसरा पॅरामीटर काय, स्ट्रक्चरची साईज. ओके, त्यानंतर एक रेकॉर्ड आपण ऍट अ टाइम राईट करतोय म्हणून 1. ओके, आणि तुमचा फाईल ऍड्रेस. आता फाईल ऍड्रेस इथे आपण फाईल ओपन केल्यानंतर कशामध्ये स्टोअर केलाय, आउट फाईल म्हणून जो एक व्हेरिएबल आहे, फाईलचा पॉइंटर व्हेरिएबल, त्यामध्ये आपण स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, तर असे 4 पॅरामीटर्स हे fwrite फंक्शनला वापरले जातात. एक रेकॉर्ड राईट केलंय, परत हे दुसरं रेकॉर्ड राईट केलंय बघा. ठीक आहे, क्लिअर आहे. आता आपण फाईल मध्ये डेटा एकदम प्रॉपर रित्या राईट केलेला आहे. राईट केल्यानंतर आता मी फाईलला क्लोज केलेला आहे. ओके, डेटा राईट केल्यानंतर फाईलला काय केलंय, क्लोज केलेले. आता मी ही फाईल ओपन करतोय रीड मोड मध्ये. ओके, इन फाईल म्हणून मी नाव देतोय, f इज इक्वल टू f ओपन. ओके, कोणती फाईल ओपन करायची आहे, पर्सन डॉट डॅट. रीड मोड मध्ये फाईल ओपन करायची आहे. फाईल सक्सेसफुली ओपन झाली का चेक करा. इफ इन फाईल नॉट इक्वल टू नल जर असेल तर फाईल मधनं एक्झिट व्हा. ओके, डिरेक्टली मी एक्झिट लिहितोय, बाकी काही लिहित नाही, एक्झिट 1. त्यानंतर बघा, जर फाईल सक्सेसफुली ओपन झाली असेल तर fread हे फंक्शन तुम्हाला यूज करायचे. पॅरामीटर्स सेमच टाकायचे बघा, हे ऍज इट इज पॅरामीटर्स टाकायचे, काही चेंज नाही. कंट्रोल C, कंट्रोल V. ओके, सेम पॅरामीटर दुसरा पण द्या, fread, कंट्रोल V. ओके, अशा पद्धतीने हे दोन पॅरामीटर्स तुम्ही देऊ शकता.
दोनदा आपण हे एफ रीड फंक्शन कॉल केलेलं आहे. ठीक आहे, ते आउट फाईलचं जरी काय येणार आहे इन फाईल, इथे पण काय येणार आहे आउट फाईलचं जरी इन फाईल. ओके, अशा पद्धतीने आपण फाईल मधनं डेटा रीड करू शकतो एफ रीड फंक्शनने. ओके, थोडक्यात आपण काय केलंय, फाईल मध्ये एक स्ट्रक्चरचं रेकॉर्ड आपण राईट केलंय आणि रेकॉर्ड आपण रीड केलेले. दोनच फंक्शन इथे इम्पॉर्टंट होते. बाकी तुम्हाला माहितीच होतं की स्ट्रक्चर आपण कसं लिहितोय, राईट. स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे, स्ट्रक्चरच्या मेंबरशी. फक्त नवीन पार्ट काय होता, हाऊ टू राईट अ रेकॉर्ड इन टू द फाईल, हाऊ टू रीड रेकॉर्ड फ्रॉम द फाईल. या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट होत्या आणि या दोघं फंक्शनला जे पॅरामीटर्स आहेत ते सेम आहेत. पॅरामीटर कसे सेम आहेत. ओके, पहिला पॅरामीटर स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस द्यायचा आहे, दुसरा पॅरामीटर साइज ऑफ स्ट्रक्चर द्यायचे, तिसरा पॅरामीटर 1 आणि चौथा पॅरामीटर फाईलचा फाईल पॉइंटर. क्लिअर आहे, काय पास करायचा आहे फाईलचा फाईल पॉइंटर. तुमचं कन्फ्युज होत असेल ते नाव आपण जसे आधी वापरले तसेच वापरा पाहिजे, तर एफपी वापरलं होतं नाव, हेच नाव वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लास्ट टाइम तुम्ही एफपी वापरलं होतं, सेम नाव इथे दिलं तरी चालेल. इथे पण तुम्ही एफपी द्या. या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे पण एफ क्लोज करून टाका. अजून कुठे चेंजेस राहिले का बघा. अशा पद्धतीने आपण फाईल मध्ये डेटा राईट करू शकतोय, फाईल मध्ये डेटा रीड करू शकतोय. ओके, बघूया होतंय कारण बहुतेक ते सर्व्हरचा इश्यू चाललाय आज. ठीक आहे, हा प्रोग्राम पण तुम्ही रन करून बघा. ओके, सर्व्हर इश्यू थोडक्यात दिसतोय काहीतरी ऑनलाईन जीडीबीचा. हा प्रोग्राम पण लिहून घ्या. हॅलो, Yes, sir.
झाले का लिहून? हॅलो, येस सर. आता बघा आतापर्यंत आपण जी काही फाईल ऍक्सेस केली ती सिक्वेन्शियली ऍक्सेस केली ती. ओके, आता आपल्याला फाईल रॅन्डमली ऍक्सेस करायची आहे. म्हणजेच काय की फाईल मध्ये डेटा मी राईट केलाय आणि राईट केल्यानंतर मला 5th पोझिशनच्या कॅरेक्टर पासून डेटा रीड करायला सुरुवात करायची आहे. किंवा मला अपेंड करताना शेवटून 3ऱ्या कॅरेक्टर पासून अपेंड करायचं, असं काहीतरी मला कुठून तरी मध्येच फाईल ऍक्सेस करायची, म्हणजेच काय रॅन्डमली ऍक्सेस करायची. असं जर करायचं असेल तर इथे फाईल पॉइंटर कुठेतरी मधल्या पोझिशनला सेट करण्यासाठी fseek नावाचं एक फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? fseek नावाचं एक फंक्शन आहे. तर ह्या फंक्शनचा यूज आपल्याला करायचा. fseek नावाचं जे फंक्शन आहे त्याचा यूज आपल्याला करायचा. ठीक आहे, तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतोय. इथे मी आता include stdio.h include std.h एक फाईल मी ओपन करतोय राईट मोड मध्ये. एक कॅरेक्टर ch एक व्हेरिएबल घेतलाय. ओके, scanf %c $ch. एक कॅरेक्टर युजर कडनं आपण रीड केलेलं आहे. जोपर्यंत युजर हॅश देत नाहीये, ओके, तोपर्यंत आपण फाईल मध्ये डेटा राईट करत जाणार आहोत. फाईल मध्ये कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा राईट करायला कुठलं फंक्शन आहे? f2c. कॅरेक्ट करायचं कॅरेक्टर तिथे फाईल इथे पॉइंटर पॉइंट करतो तिथे. या पद्धतीने तुम्ही फाईल मध्ये डेटा काय केलाय राईट करत चाललाय युजर कडनं रीड करून. आता मला काय करायचंय की फाईल राईट करून झाल्यानंतर महत्वाचं काम काय करायचं, आता फाईल मी ओपन करतोय रीड मोड मध्ये. परत चेक करतोय की fp जर नल झाला, राईट, नल असेल तर आपण एक्झिट होणार आहोत. आता मला फाईल मी जे काही कॅरेक्टर राईट केले, ओके, तर स्टार्टिंग पासून न रीड करता मला मध्येच कुठतरी फाईल पॉइंटर सेट करायचा आहे. तर मी काय करतोय fseek नावाचं एक फंक्शन आहे. ओके, या फंक्शनला 3 पॅरामीटर्स पास करावं लागतात. ते पहिला पॅरामीटर आहे फाईल पॉइंटर, दुसरा पॅरामीटर आहे fseek म्हणजे काय, कुठून फाईल ऍक्सेस करायची. सपोज मला 4th पोझिशन पासून ऍक्सेस करायची आहे. ओके,
आता ही फोर्थ पोझिशन तुमची बिगिनिंग पासूनची फोर्थ पोझिशन आहे की आता 5 पॉइंटर करंट पोझिशनला जिथे आहे तिथून पुढची फोर्थ पोझिशन आहे की लास्ट पासून मागे फोर्थ पोझिशन आहे, कोणती घ्यायची त्यानुसार आपण ते ठरवू शकतो. ओके, आता बिगिनिंग पासून जर मला फोर्थ पोझिशन पाहिजे असेल तर मी 0 देऊ शकतोय किंवा याच्यामध्ये 3 कॉन्स्टंट वापरले जातात. सीक अंडरस्कोर सेट म्हणजे काय बिगिनिंग, सीक अंडरस्कोर करंट ते म्हणजे करंट पोझिशन आणि सीक अंडरस्कोर एंड म्हणजे काय शेवटची पोझिशन. किंवा तुम्ही कॉन्स्टंट 0 1 2 असे पण यूज करू शकता. 0 म्हणजे काय बिगिनिंगची पोझिशन, ओके, 1 म्हणजे काय करंट पोझिशन आणि 2 म्हणजे काय एंडिंग पोझिशन. असंही वापरू शकता किंवा या 0च्या जागी काय वापरू शकता एफ सी अंडरस्कोर सेट असं पण तुम्ही लिहू शकता. तर बिगिनिंग पासून फोर्थ पोझिशनला मी फाईल पॉइंटर सेट करू इच्छितोय, म्हणजे एफपी मध्ये कोणता ऍड्रेस आला पाहिजे, स्टार्टिंग पासूनचा पुढचा फोर्थ पोझिशनचा ऍड्रेस आला पाहिजे. आल्यानंतर मग मी इथनं डेटा रीड करायला सुरुवात करेल. ओके, कुठपर्यंत, जोपर्यंत फाईलचा एंड होत नाही तोपर्यंत. while not FEOF of FP, okay, CH is equal to F get C FP and printf %C FP. इथपर्यंत कळतंय का? आधी मी फाईल पॉइंटर सेट करून घेतला रॅन्डमली कुठतरी आणि मग तिथून पुढे मी काय फाईलला रीड करायला सुरुवात केली. बघा रीडिंगचा कोड तोच आहे, तो याच्या आधी मी वापरला होता. फाईल मध्ये राईट करायचा कोड तोच आहे, जो याच्या आधी मी वापरला होता. फक्त न्यू गोष्ट काय आहे, एफसीक फंक्शन कसं यूज करायचं हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला शेवटून फोर्थ पोझिशनला फाईल पॉइंटर सेट करायचं असेल तर काय लिहावं लागेल, fp-4 seek अंडरस्कोर एंड, ओके, seek अंडरस्कोर एंड किंवा तुम्ही 2 ही व्हॅल्यू पण वापरू शकताय. एकदा फाईल पॉइंटर सेट झाला शेवटून फोर्थ पोझिशनला तर तो इथून पुढे कॅरेक्टर रीड करायला सुरुवात करू शकतो. असं त्याच्या 4च्या जागी फक्त काय द्यावं लागेल, शेवटून फोर्थ पोझिशनला फाईल पॉइंटर सेट करायचा असेल तर, किंवा करंट पोझिशन पासून फोर्थ पोझिशन मागे करायचं असेल तर इथे काय करावं लागेल, fp-4 seek अंडरस्कोर करंट किंवा 1 तुम्ही इथे कॉन्स्टंट यूज करू शकता. अशा पद्धतीने हा फाईल पॉइंटर आपण काय करू शकतोय, सेट करू शकतोय. तर असं जर तुम्ही यूज केलं तर याला काय म्हणतात, रॅन्डम ऍक्सेस. काय म्हणतात, रॅन्डम ऍक्सेस. ठीक आहे, हा प्रोग्राम पण लिहून घ्या. त्याला काय म्हटलं जातं, रॅन्डम ऍक्सेस. काही डाऊट आहे का याच्यात? प्रोग्राम लिहून घ्या. सर हा, सर याच प्रोग्राम मध्ये जर फाईल आधी रीड केली आणि मग राईट केली तर, फाईल मध्ये डेटा पाहिजे रीड करण्यासाठी. जर डेटा असेल तर तुम्ही आधी रीड करू शकताय, त्यानंतर तुम्हाला फाईल मध्ये डेटा परत राईट करायचं असेल एंडिंगला तर अपेंड मोड मध्ये फाईल ओपन करायची.
ओके सर. अजून कोणाला डाऊट आहे का असा काही? ठीक आहे, उद्यापासून आपल्याला डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करायचंय. ओके, डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करताना बघा ॲरे आणि पॉइंटर, स्ट्रक्चर, फंक्शन ह्या सीच्या कन्सेप्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने यूज करता आल्या पाहिजेत. राईट, हे एक्सपेक्टेड आहे. आणि पूर्ण डेटा स्ट्रक्चर मध्ये या चारही कन्सेप्ट वापरल्या जातात. ॲरे, स्ट्रक्चर, ओके, पॉइंटर, फंक्शन त्या जास्तीत जास्त वापरल्या जातात. त्यामुळे तुम्ही रिवाइज करा जे काही याच्या आधी केलं असेल, सी मध्ये जे काही बघितलंय ते सगळं रिवाइज करा. उद्या आपण एक बेसिक एक प्रोग्राम बघणार आहोत पॉलिनॉमियल्सचा. त्यासाठी तुम्ही फक्त एक गोष्ट करून ठेवा, पॉलिनॉमियलची ऍडिशन कशी केली जाते आणि पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं हे फक्त मॅन्युअली फाइंड आउट करून ठेवा. ओके, मॅन्युअली फाइंड आउट करून ठेवायचं आहे. येस सर. ते टाकणार पॉलिसी इन्शुरन्स टाकून म्हणजे आठवण करून रिमाइंडर